भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागात आज सकाळी बिबट्या दिसून आला. भर नागरी वसाहतीमध्ये बिबट्या शिरल्यानं लोकांमध्ये घबराट पसरली आहे. बिबट्याने आतापर्यंत तिघांना जखमी केले असल्याची माहिती आहे. बिबट्या हा सध्या येथील पारिजात इमारतीमध्ये असून त्या इमारतीत त्याला अडकून ठेवण्याचं काम महापालिकेचे अग्निशमन दल आणि रहिवाशांनी केलं आहे. इमारतीमधील एका सदनिकेत बिबट्या शिरला असता तेथील एका मुलीला जखमी केले. तिला अग्निशमन दलाने बाहेर काढले. बिबट्या आल्याचे समजताच अग्निशमन दलाला कळवण्यात आले. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची माहिती तेथील माजी नगरसेवक धनेश पाटील यांनी दिली. काय सांगाल सर? मी सर्वप्रथम ह्या परिसरातल्या नागरिकांचं कौतुक करतो की नागरिकांनी हा बिबट्या जो आहे इकडे तिकडे पळत असताना एका घरामध्ये त्याला कोंडून ठेवलं. एका 21-22 वर्षाच्या मुलीवर हल्ला करत असताना त्या मुलीला बाहेर काढलं. ती रक्तपामाळ झाली, पण त्या मुलीला ह्याच परिसरातल्या नागरिकांनी बाहेर काढून तिचा जीव वाचवला. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर बिबटे नागरी वस्तीमध्ये येत असेल तर निश्चितपणे धोकादायक आहे. आज मीरा भाईंदरला आले. मीरा भाईंदरच्या ह्या म्हणजे तसं बघायला गेलं तर संजय गांधी नॅशनल पार्क हायवेच्या त्या बाजूला ह्या कंजेस्टेड एरिया आहे, नागरी वस्ती आहे ह्या परिसरामध्ये. कारण गाड्या शिरायला सुद्धा जागा नसते. अशा परिसरामध्ये जर बिबटे यायला लागले तर म्हणजे कुठनं आले हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ह्या मुंबई ठाण्याच्या परिसरामध्ये मीरा भाईंदरच्या परिसरामध्ये त्यांनी AI टेक्नॉलॉजीचा वापर करून CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून मेन कंट्रोल रूम जर त्यांच्याकडे बोरिवली नॅशनल पार्कला किंवा ठाण्याच्या येऊरच्या ठिकाणी ते असेल तर ते असे बिबटे जर नागरी वस्तीत पोहोचले तर ताबडतोब अर्ध्या पाऊण तासात ते पोहोचू शकतील. अशा प्रकारची यंत्रणा करायला पाहिजे. आता बघा 8 वाजता या घटना घडल्या. मी सुद्धा 2 ते 3 वेळा फोन केला, परंतु अद्यापर्यंत फॉरेस्टची टीम आलेली नाही. ते आता लवकरच पोहोचते. ते कारवाई करतील, त्या बिबट्याला जेरबंद करतील, त्यांच्या ताब्यात घेतील. परंतु शेवटी नागरी वस्तीमध्ये नागरिकांवर हल्ला जर हे बिबटे वारंवार करायला लागले तर शहराच्या दृष्टीनं किंवा राज्याच्या दृष्टीनं सुद्धा ही भूषणावह गोष्ट नाही, नक्कीच धोकादायक. सर, आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे, वन विभागाचे अधिकारी आज 2 तास झाले तरी इथं पोहोचलेले, मात्र तुम्ही जर घटनास्थळी पोहोचला म्हणजे याला काय म्हणायचं? नाही, ठीक आहे. मी वन खात्याचे अधिकारी नोकरदार म्हणून या ठिकाणी येतात. मी लोकप्रतिनिधी येतो. लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मीरा भाईंदरच्या जनतेने मला 16 वर्षापासून निवडून दिलेलं आहे. तर माझं कर्तव्य आहे की सगळं काही कामधंदा सोडून मी लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या वेळोवेळी जरा संकटामध्ये येतात त्या जागेवर पोहोचलं पाहिजे. ते माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी पोहोचलो म्हणजे काय कोणावर उपकार केलेला नाही. ते बिबट्या आला आहे. 2-3 जणांवर त्याने हमला केलेला आहे आणि रेस्क्यूचं काम चालू आहे. त्यासाठी तिथे आतमध्ये 2-3 जण घायल झाले. हॉस्पिटलमध्ये पाठवले त्याला. आता बिबट्या कुठे आहे? बिबट्या आता त्या रूममध्ये आहे. त्याच्यामध्ये फायर ब्रिगेडची माणसं वगैरे आलेली असेल. त्याला पकडण्यामध्ये आता यश आलं आहे का? यश आलेलं आहे. आता ते यांचे जगदीश पाटील साहेब आणि सर्व फायर ब्रिगेडचे उभे आहेत. पण हा अचानक अशा लोकवस्तीमध्ये बिबट्या आला तरी कुठं काय ती त्याची काय माहिती नाही आहे. नागरिकांमध्ये ती कलबल झाली म्हणून माहिती पडलं ते. बिबट्याला ही आता ह्या शहरामध्ये सिटीमध्ये कसं आला काय समजत नाही. पण सकाळी मला जेव्हा आमच्या सफाई कामगार मुकादमचा फोन आला मनीष पाटलांचा की साहेब आपल्या एरियामध्ये द्वारकाभवनमध्ये बिबट्या घुसलेला आहे, तर आम्ही त्यांना तुम्हाला कन्फर्म केलं आहे का नक्की? हा बोलतो आहे नक्की. मग आम्ही आपले अधिकारी फायर ब्रिगेड अधिकारी जगदीश पाटील आणि सदानंद पाटील यांना फोन केला. त्यांनी मग त्यांचे आपले 10-15 मिनिटं लगेच माणसं पाठवून दिली इथे आपल्याला. किती लोक जखमी झाले आणि काय आता बिबट्या कुठे आहे? 5 माणसं जखमी झालेली आहे. त्यात एक मुलीला जास्त जखमी झालेली आहे आणि दोघांच्या हातावर थोडा हे केलेला आहे. आणि बिबट्या आता पारिजात बिल्डिंग B-मध्ये पहिल्या मजल्यावर रूममध्ये बंद आहे. काय बोलणार? यापूर्वी बिबट्या जो गावामध्ये दिसत होता शहरामध्ये आला मीरा भाईंदरमध्ये, आता हेच का समजत नाही की जंगल सोडून हे शहरामध्ये आले, हे सोडलेले आहेत का स्वतःहून आले, हेच का कल्पना नाही त्याची आम्हाला आता.